संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो। 20 तारखेला आदिवासी विभागाचा एक GR मी पाहिला, मला वाटतं सर्वांनी हा GR बघितला असेल। तो आहे TET किंवा CTT उत्तीर्ण होण्यासाठीचा, म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मानधन तत्वावरती, तासिका तत्वावरती किंवा विशेष जी भरती झाली होती त्यामध्ये जे शिक्षक त्या ठिकाणी जॉईन झालेले होते, तर त्या शिक्षकांची TET किंवा CTT ते उत्तीर्ण नव्हते। अनेक शिक्षक त्यामध्ये उत्तीर्ण नाही आहेत। असं असताना सुद्धा त्यांना 2022 पर्यंतची मुदतवाढ होती आणि 2022 पर्यंत मुदतवाढ असताना सुद्धा ज्या शिक्षकांना TET CTT उत्तीर्ण झाले नव्हते, मग अशा शिक्षकांसाठी आदिवासी विभागाकडनं पुन्हा एकदा एक विशेष बाब म्हणून, एक वेळची विशेष बाब म्हणून, म्हणजे ऑलरेडी त्यांना 22 पर्यंत मुदत दिलेली होती, त्यामध्ये आता परत एकदा विशेष बाब म्हणून 2 चान्स म्हणजे 2 संध्या त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे TET आणि CTT पैकी कुठलीही परीक्षा त्यांनी ती पात्र करावी असं त्या GR मध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात पहिलं जो क्रायटेरिया आहे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन जे ठरवण्याचा जो क्रायटेरिया आहे त्याचे अधिकार हे NCTला असतात। आणि NCT हे यांनी जे क्रायटेरिया ठरवलेलं आहे त्यामध्ये मॅक्झिमम म्हणजे शासनाने जो दिला, NCTने जो दिला आहे, TET पात्र पाहिजे किंवा DED BED जो काही आहे ते पात्र पाहिजे, तर त्यामध्ये राज्य सरकार हे त्याच्यामध्ये हे नाही करू शकत, कमी नाही करू शकत, क्वालिफिकेशन वाढवू शकते, ॲड करू शकतं, परंतु त्यामध्ये ते कमी त्यांना करण्याचा अधिकार नाही आहे। असं असताना सुद्धा विशेष बाब म्हणजे तो जो निर्णय घेतलेला आहे, तो जो GR आहे, तो GR आहे आदिवासी विभागाचा। आदिवासी विभागाला असा कुठलाच अधिकार नाही आहे। खरं तर शालेय शिक्षण विभागाचा पण GR नाही आणि शालेय शिक्षण विभागाला सुद्धा तो GR क्वालिफिकेशन कमी करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे। याआधीसुद्धा या संदर्भातली माझी पिटिशन होती आणि 2016 जे मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा जो GR होता त्याला मी चॅलेंज केलं होतं आणि यावेळेस हायकोर्टाने औरंगाबाद खंडपीठाने माझे 84-64 जो काही 64-84 रीट पिटिशन होतं, त्या रीट पिटिशनमध्ये स्पष्टपणे सांगितलं की 31 मार्च 2019 ही शेवटची संधी असेल, म्हणजे पात्रता परीक्षा असेल किंवा मुदतवाढ दिल्याची जी अंतिम तारीख आहे पास होण्याची ती 31 मार्च 2019 असेल। त्यानंतर कुठलीही मुदतवाढ राज्यामध्ये देता येणार नाही असं स्पष्टपणे त्या हायकोर्टाच्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। असं असताना सुद्धा 22 पर्यंत त्यांना मुदतवाढ दिली आणि परत आता आदिवासी विभागाला कुठलाच अधिकार नाही आहे, तरीसुद्धा त्यांनी अशा पद्धतीची मुदतवाढ दिलेली आहे। जर यावरती आक्षेप घेण्यात आला किंवा घेतला गेला तर हे पत्र पूर्णपणे रद्द होऊ शकतं किंवा ते 100% रद्द होणार, कारण कोर्टाचा अवमान आहे। औरंगाबाद खंडपीठामध्ये जी आम्ही याचिका दाखल केली होती त्यामध्ये 31 मार्च 2019 ही शेवटची तारीख असताना अशा पद्धतीची जे मुदतवाढ दिल्या जाते आणि वेळोवेळी NCTच्या गाईडलाईन्स असतील किंवा त्यांनी दिलेला क्रायटेरिया असेल, तो क्रायटेरियाची पायमल्ली करण्याचं काम जे शिक्षक भरती आहेत त्या शिक्षक भरतीमध्ये अनेकदा आपण पाहिलं आहे आणि आत्ता पण आपल्याला ते अनुभवायला येतं आहे। त्यामुळं शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीचे जर GR किंवा चुकीच्या पद्धतीने जर शासन निर्णय होत असतील तर निश्चितपणे यामुळंच भरती प्रक्रिया असू द्या किंवा इतर काही अडचणी येतात, नेमकं त्यावेळेस म्हणजे कोणी कोर्टामध्ये जातं आहे, भरती प्रक्रिया बंद पडते किंवा काही हे होतं आहे, तर याचं कारणच ते आहेत की शासनामार्फत काही चुकीचे निर्णय, जो निर्णय त्यांनी बनवलेला आहे, जो कायदा त्यांनी बनवलेला आहे त्या कायद्यानुसार वाटचाल न करता काहीतरी मध्यंतरी वेगवेगळ्या चुकीच्या मागण्या घेऊन जाणाऱ्या लोकांना सहकार्य करायचं आणि अशा पद्धतीने चुकीचे निर्णय घ्यायचे। तर हे जे काही निर्णय, हे निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आहे। या निर्णयाला
कधीही केव्हाही कुठेही आव्हान दिलं जाऊ शकतं. 31 मार्च 2019 ही शेवटची अंतिम तारीख आहे मुदतवा म्हणजे पात्रता सिद्ध करण्याची. माझं 6484 रीट पिटिशन आहे 2019चं. या 17 का 18 कारण माझ्या लक्षात नाही येते. त्याला 4-5 वर्ष होऊन गेलेले आहेत त्या रीट पिटिशनला आणि ती डिस्पोजसुद्धा झालेली आहे आणि त्यामध्ये ऑर्डरसुद्धा झालेली आहे की 31 मार्च 2019 ही अंतिम तारीख असेल. त्यामुळं हे जे पिटिशन आहे हे पिटिशन जर तिथे त्याची प्रत जर दिली आणि या पद्धतीने जर निवेदन दिलं तर निश्चितपणे हे पत्र रद्द होऊ शकतं. अन्यथा आदिवासी विभागाच्या ज्यांनी पत्र काढले त्याच्यावरती मानहानी कोर्टाचा अवमान केल्याची म्हणजे तक्रार ही दाखल केल्या जाऊ शकते. त्यामुळं अशा चुकीच्या निर्णयाला नक्कीचपणे विरोध झाला पाहिजे आणि निश्चितपणे जो कोणी लढत असेल त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास यायला हवी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बाकी काही अपडेट असतील ते अपडेट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.